हेडलाईन्स नंतर आता सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबामधील वादानं राजकीय जीवनामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे। गिरिजा राऊत यांनी पती गीतेश राऊत आणि सासरे विनायक राऊतांविरोधामध्ये आरोपांची राळ उडवून दिलेली आहे। त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ माजलेली आहे। त्यांनी गीतेश राऊतांवर देखील अत्यंत गंभीर आरोप केलेत। गिरिजा राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन कसा छळ केला गेला याची मालिकाच वाचून दाखवली आहे, तर खासदार विनायक राऊत यांनी देखील सगळे आरोप फेटाळून लावलेत। दरम्यान विनायक राऊत यांच्या सुनेनं पोलिसांच्या तक्रारीमध्ये काय काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मानसिक छळासह सासूच्या वर्तनाबाबत त्यांनी गंभीर आरोप केलेत। मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी दबाव आणला गेला। मासिक पाळीच्या माहितीवर लक्ष ठेवल्याचा आरोप आहे। गोमूत्र पिण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय। मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा दावा केलाय। पतीने शारीरिक संबंध टाळल्याचाही त्यांचा आरोप आहे। हनीमून बाबत उदासीनता दाखवत दूर राहिल्याचा आरोप आहे। पाली गणपती मंदिरात लोकांसमोर अपमान केल्याचा आरोप आहे। तुला कुठे घेऊन जायची तुझी लायकी नाही असं बोलल्याचा दावा आहे। गलिच्छ भाषेत बोलून मानसिक त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। सार्वजनिक ठिकाणी वारंवार वाद घातल्याचा दावा आहे। तर दरम्यान ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं राऊतांच्या कुटुंबासह मुलगा गीतेश राऊतवरती गंभीर आरोप केलेले आहेत। लग्नाच्या पहिल्या भेटीच्या बोलण्यांपासून ते अगदी आजपर्यंत आम्हाला सगळी खोटी आश्वासनं देऊन आमची फसवणूक करून या राऊत फॅमिलीनी आणि त्यांच्या सगळ्या सपोर्टर्सनी आमची घोर फसवणूक केलेली आहे। प्रत्येक गोष्टीत त्यांनी माझा परोपरीने शारीरिक, मानसिक, भावनात्मक छळ केलेला आहे। मला आर्थिकदृष्ट्या त्यांनी पूर्ण डिसेबल करून त्यांनी मला लिटरली त्यांच्या हातातलं पपेट बनवून ठेवलं। प्रत्येक गोष्टीत त्यांनी हवा तसा मला त्रास दिलेला आहे आणि अशा रीतीने ह्या सगळ्या प्रकारांना कंटाळून शेवटी मग आम्ही लीगल स्टेप घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। गीतेश राऊत हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी असक्षम आहे, जे त्याच्या घरच्यांनाही पूर्ण कल्पना आहे आणि या गोष्टीवर लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत म्हणजे 3 डिसेंबर 2017ला लग्न झालं तेव्हापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात एकदाही शारीरिक संबंध आले नाही, ज्यामुळे आमची फॅमिली मीटिंग झाली आणि असं ठरलं की आता गणपती सण झाल्यानंतर आपण या विषयावर काम करायला सुरू करू। पण गणपतीवरून आल्यानंतर एक छोटीशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला पूर्ण अघोरी इलाजांचा त्यांनी कलाटणी दिली आणि 2018 पासून 22 सालापर्यंत त्यांनी या सगळ्या अघोरी ट्रीटमेंट्समध्ये आणि नंतर मग सगळे मेडिसिन रिलेटेड ट्रीटमेंट्समध्ये मला गुंतवून ठेवून त्याचं फक्त शारीरिक संबंध न कळण्याचं कारण लपवण्यासाठी त्यांनी हा माझा सगळा असा छळवाद मांडला। तर गिरिजा राऊत यांनी हे आरोप केलेले आहेत। मात्र कुटुंबातील हा वाद आता अघोरी पूजेपर्यंत जाऊन पोहोचलाय। विनायक राऊतांना अघोरी पूजांची कल्पना होती असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तर गिरिजा राऊतांचे आरोप विनायक राऊत यांनी खोडून काढलेत। सगळ्या बाबांकडे आम्ही इलाजासाठी गेलेलो आहोत, तेव्हा ते सिटिंग MP होते रत्नागिरी सिंधुदुर्गचे आणि मेजॉरिटी सगळे बाबा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत आणि वेगवेगळे उतारे करणे, जिवंत कोंबडा अंगावरनं काढणे, केसावरचे डोक्यावरचे केस उपटून काढणे आणि त्या उतार्यात घेणे, घातलेले कपडे न धुता त्या उतार्यात वापरणे, मांसाचे तुकडे वापरणे किंवा कच्चं गोमूत्र खायला देणे, असे विचित्र वेगवेगळे अघोरी प्रकार। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे प्रत्येक बाबा इलाजासाठी फक्त एकच मेन तोडगा सांगायचे की जोपर्यंत गिरिजा पूर्णपणे निरोगी होत नाही तोपर्यंत गीतेश आणि गिरिजामध्ये कुठलाही शारीरिक संबंध येता कामा नाही, जे त्याच्या घरच्यांनी अगदी कटाक्षाने पाळलं। की ह्या बाबा बुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं। मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? DVमध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या। पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ॲटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे
अशा पद्धतीची मागणी केली। दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती। दरम्यान विनायक राऊतांनी मुलाच्या कमतरतेबाबत मीडियासमोर सांगावं आणि त्याच्या इलाजाकरता इतके वर्ष का लागले याबाबत त्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी गिरिजा राऊत यांनी केली आहे। मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। दुर्दैवाने गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाही आहेत आणि त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीचे अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांनासुद्धा घेऊन जायचं। मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? आज 2026 आहे, म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026मध्ये करतायत। यामुळे दिसून येते की याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे। माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांच्या मुलाची जी कमतरता आहे ती त्यांना त्याच्या जन्मापासून माहिती असेल तर त्यांनी त्याचा इलाज करण्यासाठी इतकी वर्ष का लावली हे त्यांनी त्याचं उत्तर मीडियासमोर द्यावं। दुसरी गोष्ट, जर मला पैशाचा आणि त्यांच्या प्रॉपर्टीचा लोभ असता तर माझ्याकडे 7 वर्ष होती जिथे मी त्यांच्याकडनं बऱ्याच वेगवेगळ्या मागण्या करून पैसे उकळू शकत होते, पण मी केलं नाही। माझी सिंपल अपेक्षा होती की मला एक सुखी संसार माझ्या नवऱ्याबरोबर आणि सासरच्यांबरोबर करायचा आहे, पण ते न देता त्यांनी फक्त छळवाद आणि त्रास दिलेला आहे। तर हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पोलिसांनी निपक्षपणे चौकशी करावी। त्याचसोबत जे भोंदू आहेत त्यांनी कोणकोणत्या महिलांची आणखीन फसवणूक केलेली आहे हे देखील शोधावं अशी मागणी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केली आहे। गिरिजा राऊत या विवाहितेनं आपल्यावर जादूटोणा केल्याची तक्रार दाखल केलेली आहे। खरं तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। पोलिसांनी जरी गुन्हा दाखल केला तर त्याचा तपास सखोलपणे करावा। ज्या भोंदूंचं नाव या प्रकरणात घेतलेलं आहे त्या भोंदूकडून अन्य काही महिलांचं, अन्य काही व्यक्तींचं शोषण झालंय का हे पाहावं। जरी राजकीय कुटुंबातली व्यक्ती असली तरी निरपेक्ष भावनेनं पोलिसांनी तपास करावा। तर विनायक राऊतांवरील आरोपांच्या प्रकरणामध्ये भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। आरोपीला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील सुनावणी 14 जुलैला होणार आहे। विनायक राऊत प्रकरणामध्ये भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे। त्याची रवानगी 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली आहे। यानंतर पुढची सुनावणी 14 जुलैला होणार आहे। फिरोज आदम शेख म्हणून जे बाबा आहेत त्यांना अटक केलेली आहे आज आणि आज कोर्टासमोर त्यांना हजर केलं। आम्ही कंप्लेंटतर्फे जे ओरिजिनल कंप्लेंट आहेत त्याच्यासाठी आम्ही अपियर झालो कोर्टामध्ये आणि पोलीस कस्टडी मागितली होती। याच्यामध्ये सरकारी वकील शिंदे मॅडम ज्या होत्या त्यांनी पण चांगल्या प्रकारे आर्ग्युमेंट केलं। आम्ही आर्ग्युमेंट केलं, आमचं आर्ग्युमेंट मान्य झालं आणि 14 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। नाही, त्यांच्या वकिलांनी स्पेसिफिक असं म्हटलं नाही, पण त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे ते पूजापाठ वगैरे तिथे करतात आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना म्हणजे जे आरोपी आहेत त्यांनी काय आम्हाला म्हणजे जे विक्टीम आहे आणि त्यांच्या परिवाराला इन्व्हाइट केलं नव्हतं। मग ती सध्या परिस्थिती हे स्वतःहून जे आहेत तिचे इनलॉज आहेत त्यांनी स्वतःहून त्या बाबाकडे ते घेऊन गेलेले। पण आमचं जे होतं त्या डेफिनेशनमध्ये बसतं अघोरी कृत्यामध्ये की लिंबू कापलं, पाणी ओतलं डोक्यावरून, सुगंधी काय लावलं, डोळे बंद करून वर डोक्याच्या वर लिंबू कापलं सुरीने, हे सर्व अघोरी कृत्य देतं ते मान्य करण्यात आलं। तर विनायक राऊतांवरती केलेल्या जादूटोण्याच्या आरोपाप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे। घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात सुरू आहे, तपास झाल्यावर बोलेन असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मला वाटतं मी जास्ती त्याच्यावर वक्तव्य करणार नाही। एकच की हा त्यांचा एक वैयक्तिक जे काही चालू आहे गीतेश आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत मला वाटतं गेले 3-4 वर्ष त्यांची डिवोर्स केस पण चालू आहे, सेपरेशन झालेलं आहे आणि म्हणून हे सगळं चालू असताना आपण त्याच्यावर काही वक्तव्य करणं हे योग्य नाही राहणार। कुठेही आम्ही काही वक्तव्य केलं तर तपास यंत्रणेवर काही त्याचा इम्पॅक्ट नको।